तेच सांगतो ना ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत मनाने कुठे आहेत सुनेला कुठं पाठवलंय लेखाला कुठं पाठवलंय फलाण्याला कुठं पाठवलंय अरे थांब ना तुला काय उगीच कामाची काढाकाढी येते आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे आहेच तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले 8 दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडकवासल्यात मायनस आहे 20,000 मी 20,000 मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला ते खरं मेरिटमधले स्टुडंट्स आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलं आहे त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलं आहे नाही नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाही आहेत हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू एखादा दुखावला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी जसे हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हमीपत्र आहे पक्षाचं आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे का तुम्ही ऐका ना केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे ते त्यांचं काम करतायत महानगरपालिका ही इथं असते तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो 1992 ते 2017 ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही हो किंवा नाही सांग हो हो मग ह्या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना अरे असं का करताय त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती पॉलिटिकल व्हील हे त्या ठिकाणी पाहिजे आणि आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्यासमोर हा अरे तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतोय हा ते मागेच सांगितलं सारखं आळणी नाही जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा